सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। मंडळी, आज एका लग्नामध्ये येणार आहे एक आगंतुक पाहुणा. त्यामुळे चला बघूया पाठवणीचा सोहळा कसा रंगतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. प्रिया, बाळा काळजी घे ग प्रिया. जावई बापू. बाबा जावई बापू, हा बाबा. माझ्या लेकीची काळजी घ्या. हो बाबा. आमच्या प्रियाला आम्ही हाताच्या फोडासारखं जपलंय, माझ्या पोरीला मी. हो बाबा. हा जावई बापू, काळजी घ्या. पाया पडतो बाबा. अहो, असू द्या. आता कुठे करताय? असू द्या, असू काळजी घ्या. प्रिया येत जागत नमन. ओय रडायचं नाही. जा आता, तुम्ही पण या सगळ्यांनी. हो, तुम्ही पण या. तुम्ही पण या. हो हो. तुम्ही पण या सगळ्या. तुम्ही पण या. हा. तुम्ही पण या. मी कसा येणार? तू माझ्याकडे येणार ना. मी काय म्हणतो, छान झालं कार्य. खरंय, खरंय. अगदी अगदी मनासारखं झालं. खरंय संकेतराव. अहो, आणि तुमची मुलगी म्हणजे नक्षत्र आहे हो. हो संकेतराव, माझ्या पोरीला तुम्ही पदरात घेतलं. खूप खूप आभार तुमचे. अहो, सुंदर म्हणजे आमच्या अख्ख्या घराण्यात एवढं कोणी सुंदर नाही हो. अहो काय, तू आहे सुंदर? अरे सांगतोय ना मी नाही आहे. हे आहे सुंदर वाटते. नाही म्हणजे तसं नाही. अहो त्या विहीणबाई आहेत, मी कसं सांगणार सुंदर आणि हे. दादा बहिणीसारख्या माझ्या. भाऊ म्हणून सांग. बघा, आता आपलं नातं जुळलं, आपली सोयरीक जुळली. खरं. अहो, मी ना तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, याला फोटो दाखवला होता प्रियाचा. हा. फोटो बघितला, मला म्हणाला बाबा पसंत आहे मुलगी. अच्छा. अरे म्हणलं काय, नातेवाईक बघ, शिक्षण बघ मुलीचं, घरातले कसे आहेत ते बघ. म्हणाला नको, मला पसंत आहे. अहो आता आम्हाला जमलं नाही, कमीत कमी त्याची मुलं तरी क्रिस्टल क्लिअर होतील. खरंय. ना आमची प्रिया आहेच तशी, लाखात एक आहे. आणि संकेत भाऊ, आमचे जावई बापू पण बाबा छान आहेत, मस्त आहेत आमचे जावई बापू पण. खरंच तुम्हाला सांगतो, आम्ही पण नाही बघितलं हो. म्हणजे जावई बापूंना नीट. मी हिला बोललो, हिला फोटो दाखवला, प्रिया बोलली आवडला. म्हटलं बघ प्रिया, आवडला या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुला? आवडला म्हणजे आवडला तेच म्हणायचं. तो हो बोलली. हो की नाही? विचारलं की नाही? हो, आम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी संध्याकाळी पण तिला विचारलं, बाई आवडला या शब्दाचा अर्थ माहितीये ना? आवडला म्हणजे आवडला असं एकदम फायनल वाला आवडलाय ना? तर हो म्हणाली. हो की नाही रे? हो, मी पण विचारलं की ताई तुला आवडलं म्हणजे तुला जो अर्थ लागलाय तोच आहे ना आवडलाचा? मला हो म्हणाली बाबा ती. आवडलाय म्हटलं आता पोरगी बोलते तर ठीक आहे बाबा. असंच होतं, सगळी नाती वर जोडली जातात हो. नाही खरंय. या, चला आता येऊ आम्ही. Yes. काय वहिनी, उशीर झालाय ना, निघतो. सांभाळा आमच्या पोरीला. प्रिया काहीही काळजी करू नका तुम्ही तिची. हो. चल म्हणता. चला वाजवा रे वाजवा. तू इथे का आला? नवरा कुठे आहे? नवरा कुठे? ते मुंडावळ्या देऊ नका. काय मुंडावळ्या बोललोय आप्पा. याला मी कापणार आप्पा. याला मी आजच्या आज इथल्या इथे कापणार आप्पा. काय करतोय? पोरीचं लग्न रे. पाय पडतो तुझ्या मांडवत, नको गोंधळ गाव. काय थरार पाडलायचा? प्रसादराव काय रे? प्रिया आपल्याला धागा देऊन तू याच्याशी लग्न करते. प्रिया, त्याला मी सूर्याची पप्पी जरी घेतली तरी एवढा टॅन नाही होणार मी. ओके लांब तू जा इथून. तू इथून जा. हे बघ, माझं लग्न झालंय आता आणि माझं प्रेम नाही तुझ्यावर. कितीदा सांगू रे? नको करू रे. मला आप्पा बोलतोस ना तू? रिस्पेक्ट करतोस ना माझा? आप्पा बोलतो. आप्पा रिस्पेक्ट करतो म्हणून आपण तुम्हाला काय करत नाही आहे. आपल्या प्यारच्या पप्पा आहे ना तुम्ही, म्हणून तुम्हाला. तुम्ही काय केलं आप्पा? आपल्याला पाठवला ना जेलमध्ये.
तिकडे मार खायला लावला ना पोलिसांचा आप्पा. कधी इन्सल्ट केला आपण तुझा? कधी टच पण आपण कधी टच केला तुला? नाही केला ना टच. नाही केलं. मग याला मारणार. माझी शपथ आहे, माझी शपथ आहे तुला ओंक्या. काय करताय अप्पा? चुकून बोललो. एका वर्षाचा आत नाही कापला ना. अरे चुकून बोललो यार, कापतो कुठे नाही रे. चुकून आला आता. ए तुला सांगून ठेवतोय, लांब लांब. एका वर्षाच्या आत जर आपण तुला नाही कापला ना, ह्या कोयत्याने आपली जबान कापेन आणि ढेंगा खालून तुझ्या गटारात टाकेन. आधी सांगतोय. ए श्याम्या, माझा भाऊ पोलीस आहे. माझा भाऊ पोलीस आहे. ए, श्याम्या, काय झालं रे? काय झालं? श्याम्या हा बघ. तनबाय ना, तू इथे काय करतोय रे? वेलकम इन्स्पेक्टर साहेब, वेलकम. अरे तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? मी नाही मारला त्याने दाखव ना, दाखव तू. हे बघा, तुझी वाट इथे नाही आहे, या एरियातला पोलीस नाही आहे. तू तिकडे चाल, धुळ्याला जा. बोट कोणाला दाखवतो रे? महाराष्ट्रातले सगळे पोलीस स्टेशन बघितलेला इन्स्पेक्टर आहे मी, कळलं ना? हा? मी नाही रे बाबा, तो मारतो. इकडे इकडे इकडे. माझी पुतणी आणि तिच्या नवऱ्याला जर काही त्रास दिला ना, तुला बर्फाच्या लादीवर झोपवून असा तुडवेन ना. तुडवा. अच्छा, मस्ती आली तुला. तुडवा. नाही. या प्रियासाठी आपण काय पण सहन करायला तयार आहे. तुडवा प्रिया. बघू तेरे लिए कुछ भी, समजा ना. चल पोलीस स्टेशन. घेऊन जा. त्याला मारतो. कुठे गेला? गरिबांचा रामचरण. आपण मारणार तुला. एका वर्षाचा तुला कापणार. चल चल चल. गिनती सुरू करे. उलटी गिनती सुरू कर. पोलीस स्टेशन मध्ये राहणार पोलीस स्टेशन. प्रिया फक्त जेलमध्ये राहणार. हा जा हा. चलो वरात वो वरातीचे घोडे थांबा. अहो बाबा, कोण आहे तो? हा? कोण आहे तो? अरे तो कोणच नाही तो. चलो वरातीचे घोडे बजाव या. थांबा 2 मिनिटं. काय बाबा, कोण नाही तुम्ही बोलताय बाबा? यार, माझी काय चूक होती? मी आपल्या लग्नाला उभा राहिलो होतो, आला कोणतरी घेऊन मारतो मला, बोलतो यार मी काय केलंय मला काय माहित आहे? कोण आहे तो? ओ बाबा, तुम्ही तरी विचारा ना, काय बोला ना काहीतरी. ओके गाईज, दॅट्स माय टाइम. काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलणार रे बाबा, दातकेली बसली माझी. काय? प्रिया, प्रिया, प्रिया कोण आहे तो? प्रिया, तुझा प्रियकर आहे का तो? नाही काय प्रियकर वगैरे नाही, कोणीच नाहीये तो. एक मिनिट. प्रिया, मी तुला काय सांगितलं होतं? नात्यात पारदर्शकता हवी. सांगितलं होतं की नाही? नाही, बरोबर. हो बाबा. मी काय सांगितलं? जावई बापूंना सगळं सांग. तू सांगितलंस? हो बाबा. स्पष्ट सांगितलंस? हो बाबा. सगळं हो. क्लिअर? नक्की. अरे हो बोलते. झालं, चला सांगितलं बोलते. चला. अरे नाही, 1 मिनिट थांबा. प्रिया, तुम्हाला काय सांगितलंयस? मी तुम्हाला म्हणाले होते की एक मुलगा माझ्या मागे आहे. मग झालं क्लिअर. सांगितलं होतं. चला. नाही, थांबा 1 मिनिट. अरे, सांगितलं ना. हो, थांबा बाबा 1 मिनिट. तू मला बोलली होतीस की तुझ्या मागे एक मुलगा आहे. तू खूप कॅज्युअली बोलली होतीस. हे बघ, मला मान्य आहे 99.99% मुलींच्या मागे एक तरी मुलगा असतो. मला जेन्युअनली मानलंय. पण हा कोयता घेऊन आला होता ग. नाही, पण मी क्लिअर केलं होतं ना, एक मुलगा माझ्या मागे आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही, तर मी त्याला नाही म्हटलीये. सगळं क्लिअर आहे. लपवून ठेवत. सगळं सांगितलं. सांगितलं. अरे पण तू कोयता घेऊन आला होता मला मारायला. अहो बाबा, मला तो धमकी देऊन गेलाय हो. एका वर्षात मला संपवणार म्हणतोय हो बाबा. प्रसादराव, हा पॉइंट आहे बरं का? पॉइंट. हे बरोबर आहे, पण बोल ना काहीतरी. नाही 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 मारणार तुम्हाला तो. नाही मारणार.
आमच्या प्रियाच्या मागे 1 वर्ष होता तो. हिला कुठं काय केलं? बघा. नाही केलं. नाही नाही आम्हाला कुठं काय केलं त्यांनी? नाही, काहीच करत नाही तो. नाही, नाही. आता मगाशी हे त्यांच्या अंगावर बसले. कुठं काय केलं? काय केलं? काय नाही. हे अंगावर बसतात म्हणजे आहे ग बापरे. हो? नाही 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 ऐका 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 काय करणार तो? नाही, नाही, ऐका. करतच नाही. ऐका, ऐका. चित्रट आहे तो. ऐका 2 मिनिटं तुम्ही माझं ऐका. तो प्रियाला काही करणार नाही कारण त्याचं प्रियावर प्रेम आहे. तो तुम्हाला काही करणार नाही कारण तुम्ही प्रियाचे आई वडील आहात. त्याला तुमची रिस्पेक्ट आहे. पण त्याची खुन्नस माझ्यावर आहे हो. नाही. तो मला कधीही मारू शकतो बाबा मम्मी यार. नाही 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 हो. नाही करणार असं. नाही नाही नाही. तसं नाही ऐका ना. काय? मी एक डिसिजन घेतलाय. काय? सगळं क्लिअर आहे. हे लग्न मोडलंय. तुम्ही त्याला जाऊन सांगा की हे लग्न झालंच नाही. हो, जाऊ बापू. काय बोलताय तुम्ही? मला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय. तुम्ही हात जोडतो असं नका करू हो. आमची प्रिया म्हणजे पवित्र गंगा आहे, गंगा. तुम्ही मेरू पर्वतासारखं तिच्या मागे ठामपणे रक्षण करायला उभं राहायला पाहिजे. पुरुषासारखे पुरुष ना तुम्ही. ऐका ना जावे बापू असं नाही, नाही, मला जावे बापू माफ- असं नका करू. जावे बापू ही खांडेकर घराण्याची शान मी तुमच्या प्रसाद- अंगावर ठेवतो. असं नका करू जावे बापू. अहो, नाही, मला माफ करा. मला नाही जमणार हे लग्न. भाड्याने आणली ती. डाग लागले तर तो ओरडेल ना शुक्ला. हो प्रसादराव नाही, नाही, मी अहो नाही काय काय करताय? अहो फेटा म्हणजे घराण्याची इबरत असते हो. चढवा बरं आधी. मी काय करू संकेत राव. अरे काय उठा. ए बापरे. अरे काय करायचं या माणसाचं? अहो जरा तोल सांभाळत नाही माणूस. अहो कसं मॅनेज करता तुम्ही यांना? हॅट्स ऑफ तुम्हाला. काय आहे? हो. काय कर काय हे काय हे फिरवा जरा. नाही 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 एक नाही नाही मंदार आता तू आमचं ऐक. नाही लग्न झालेलं आहे. ती आपल्या घराची सून आहे. आता तिला आपण घरी घेऊन जायचं. बास. नाही, 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 हे आता आपला कसं विषय. बोललात? हो. बेस्ट आहे. हे उत्तम आहे. आपण काय करूया हे बघा. ए ए ए ए दिनेश बेटा ऐक. आपण काय करूया यांना ना सुखरूपपणे गावाच्या वेशीबाहेर सोडून येऊ. यांना एकदा का आपण गावाच्या वेशीबाहेर सोडलं की आपण सुटलो. काय बोलतो? नाही नाही सुटलो म्हणजे काय? तुम्ही जबाबदारी झटकताय याचा अर्थ. नाही नाही पप्पा श्याम काका आता त्याला घेऊन गेलेत ना. हा. तो जर सुटला आणि त्याच्या बेवड्या मित्रांना घेऊन त्याने भाऊजींची गाडी रस्त्यात अडवली आणि भाऊजींना उबाडवा कापला तर काय करायचं? अरे दिनेश बाबा डेंजर आहे तो. कशाला बोलतोय काय येडा झालास काय दिनेश? नाही नाही मला जमणारच नाही लग्न. मी नाही करणार लग्न हे. नाही हा आता काहीतरी बोलला आम्हाला नाही, बाहेर का? आणणार. मग आम्ही नाही जायचं. इथे राहायचंय का आता? इथे कुठं राहताय? माझ्याकडे दुसरे एक आयडिया. आपण काय करूया काय करूया? यांची जी गाडी आहे ना नवरदेवाची दिनेश ती ना एमटी पाठव. रिकामी पाठव आणि पम्याची टमटम मागव. ह्याच्या टमटम मध्ये टाकूया आणि गावच्या मागच्या तर टेंब्याच्या रस्त्याने घेऊन यांना गावावर सोडू. चालेल. एकदा का आता गावावर गेली की आपली जबाबदारी संपली. काय संपली म्हणजे काय? आणि मग त्याला कळलं नंतर की ही एमटी गाडी होती आणि नंतर त्यांनी मला पकडलं तर मी काय करणार? संपली जबाबदारी संपली तुम्ही म्हणताय. भाऊजी तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? अहो तो नल्ला आयटम आहे. चप्पत म्हणजे त्याला ना एकदा गँगमध्ये जायचं होतं पण त्याला कोणी गँगमध्ये घेतलाच नाही. आणि आता पण त्याने फुल मर्डर केलीच नाहीये. सगळे हाफ मर्डर केलाय. नका घाबरू तुम्ही. मूर्ख आहेस का रे तू? माझ्यापासून त्यांनी फुल मर्डरची सुरुवात केली पाहिजे असं वाटतंय तुला? काय नाही. ए दिनेश इकडे ये. हे होऊ शकतं हे होऊ शकतं. होऊ काय शकतं. बोलतोय मम्मी? हे होऊ शकतं बोलतोय होऊ तो. शकतं म्हणतोय. नाही नाही होणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्या कुंकवाची रक्षा कर. माझं कुंकू कधीच पुसलं जाऊ नये यासाठी मी रोज उपवास करेन. या तुझं कुंकू पुसलं नाही जाणार आहे. तुझ्या कुंकवाचे तो हातपाय तोडणार आहे. मग आयुष्यभर तुझ्या कुंकवाला तू हळद लावत बस. काय बोलतेस प्रिया? ऐका 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 जाऊ बापू काही होणार नाहीये. मी हात जोडून सांगतोय तुम्हाला खरंच काही होणार नाही. असंही बाबांचं म्हणणं आहे. तुम्हाला चांगली मुलगी मिळाली तुम्हाला मिळाली नसती एवढी का सोडता हे सगळं? ऐका माझं ऐका मी तुम्हाला शब्द देतो. माझा भाऊ आहे ना श्याम्या खूप मोठा इन्स्पेक्टर आहे. सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची वट आहे. नक्की बघा नक्की म्हणजे मी शब्द देतोय. आता तो घेऊन गेला ना 1 वर्ष तो काय त्याला जेलमधनं सोडणार नाही. आणि हा जो होता ना तो शब्दाचा पक्का आहे. श्याम्या नाही तो पहिला आला ना अंक्या तो शब्दाचा पक्का आहे. तो काय बोललाय 1 वर्षाच्या आत तुम्हाला संपवणार संपवणार बोलला. 1 वर्षानंतर तुम्हाला हात पण नाही लावणार.
शब्द आहे त्याचा, शब्द म्हणजे शब्द आहे त्याचा. एक आणि काही झालं मी स्वतः येईन तुमच्या घरामध्ये बसून तप्पडेन त्याच्यावर, माझा शब्द आहे. ऐका, मी विश्वास ठेवा माझ्यावर, काही होणार नाही. श्याम्या त्याला जेलमधनं सोडणारच नाही. बघा तुम्ही माझा शब्द विश्वास देताय. यस यस जाऊ अहो काय असं काय करताय, मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय. संकेत भाऊ खूप खूप उपकार झाले तू बाळा, असंच करू आपण. या आता हे वाजवणार हे वाजव बाबा. दिनेश काय बाबा गोंधळ घातला यांनी. दादा हा? ए दादा अरे अरे तो पळाला रे, तो पोरगा पळाला तो. कोण पळाला? अरे तो पोरगा तो प्रियाचा आशिक तो चावला माझ्या हाताला. पळाला? हो आणि कोयता घेऊन गेलाय आणि तो म्हणाला नवऱ्या मुलाला मी सोडणार नाही म्हणे. ते काय माणसं, इतका वेळ त्यांना सांगतोय जा 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 जा, एवढाच गाव बाहेर पडले असते. पोलिसांना सांगू का? ते आता एवढं करतोय, मरू दे त्यांचं ते बघतील काय ते. आपल्या प्रियाला नाही गाणार. चला आता अरे सांगतो जा, जा, जा. दिनेश! वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. ऍक्च्युली आवडला म्हणजे एकदमच आवडला. आणि दिनेशची एक्स्ट्रा माहिती देत होता, त्याची पण फार मजा आली. मस्त मस्त बहारदार परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. दिनेश हे ऐनवेळेला घेतलेलं नाव आहे का होतं स्किटमध्ये लिहिलेलं? स्किट मध्ये नाही, टेक्निकलला घेतलेलं. टेक्निकलला घेतलं होतं. अच्छा, वनितानी पण त्या नावाला सूट आहेस तू बने दिनेश. छान वाटलं. तुझी काय नाचत होतीस वनिता, अशक्य अशक्य. आणि ती जी रिॲक्शन दिलीस मधली एक, हे बसल्यानंतरची, अगं ग ग ग, खतरनाक. प्रिया मस्त गोड गोड दिसतेस. आणि ते गुलाबी जी फुलं लावलीत मागे ती पण फार इंटरेस्टिंग आहे. मंदार मस्त, संकेत मस्त, चेतना मस्त, पशा मस्त, सूर्याची पप्पी घेणारा आणि बर्फाच्या लादीवर झोपायला तयार असणारा आशिक पण चांगला होता. मजा आली. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. राऊतची एंट्री मला फार आवडली. मस्त नाचला. छोटं छोटं जे तू पेरतेस ना वनिता, ते खूप भिडतं आणि ते पोचतं पण छान. आज पण ते पोचलं. मला उत्तम सांघिक परफॉर्मन्स वाटला आणि आम्ही दिनेश या नावावरती फार मजा केली आहे. म्हणजे दिनेश दिनेश असं बोलून काहीतरी गंमत आहे त्या नावात. आणि बने तुला ते नाव दिलं ह्याच्यात अजून काहीतरी गंमत आहे. आम्हाला पण सतत दिनेश दिनेश अशी हाक मारावीशी वाटत होती. फार चपखल बसलं ते नाव. आणि मला तो पार्टही आवडला ज्या पॉइंटला ते सगळे पळून निघून गेले, ते पण फार मस्त होतं. सगळ्यांची कामं उत्तम. फार मजा आली, हसलो. व्हेरी नाईस, मजा आली.